तर त्या प्रत्येक दिवशी म्हणजे 80 ते 150 बायका येऊन त्यांच्या साड्या नेसवून जातात। प्रत्येकाची एक साडी आहे, आता एक करून चेंज करणार। आमच्यामध्ये मान्यता आहे की मुलगी घरी येते ना, तिला खाली आता मी जाऊन देते नाही आणि तिला पूर्ण आदर सत्कार करून तिला कपडे ओटी वगैरे बनवून तिला पाठवतो। मी खाणवाली चालवायचा, दिवसात 200 लोक या घरात येऊन जेवून जायचे, म्हणजे 1 BHK किचन हॉल आणि बेडरूम, म्हणजे जसं गावामध्ये ग्रामदैवत असतं। मेन म्हणजे 10 बाय 10च्या रूम मध्ये असं म्हणजे त्या लोकांनी व्यवस्थित सगळं केलंय ना। सो आम्हाला म्हणजे आमची आठवण आली की आम्ही राहायचो 2009च्या आधी। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। आता वाजलेत बरोबर दुपारचे 3:30 आणि मी आणि ताई आम्ही दोघं चाललोय मुंबई सेंट्रलला कामाटीपुरामध्ये। तर तिथे का चाललोय तर नवरात्रोत्सव चालू आहे, त्यानिमित्ताने मला इंस्टाग्राम वरती खास आमंत्रण आलं होतं दक्षिण मुंबईची राजलक्ष्मी यांच्या मंडळातर्फे देवीचं दर्शन घेण्यासाठी। तर तिकडेच चाललो आहोत आज आम्ही आणि तिकडचा संपूर्ण आज ब्लॉग होणार, म्हणजे दिवसभरात या पूर्ण ब्लॉग मध्ये जे काय होईल ते तुम्ही बघाल। दुसरी गोष्ट म्हणजे की हे जेव्हा इन्व्हिटेशन आलं तेव्हा मला लगेच हाईड नाही झालं की अरे हे म्हणजे एवढं आपल्याला काय हॅबिट नाही या सगळ्या गोष्टीची, पण ते नाव जेव्हा एकदम प्रॉपरली वाचलं ना तेव्हा मला कळलं की अरे हे तर आपल्या जवळच्याच व्यक्ती, म्हणजे जवळचीच आपली एक ओळखीची व्यक्ती आहे, त्यांच्या ओळखीचंच आहे। तर आमचे नेबर आहेत, ताई आहे, सो तिला आम्ही ताई म्हणून आवाज मारतो। खूप वर्षापासून म्हणजे आमचे ते नेबर्सच आहे। त्यांच्या आजीनी त्या देवीची स्थापना केली होती, नंतर त्याची आई म्हणजे सुरुवातीपासून त्या देवीला साडी वगैरे नवीन चेंज करणं 9 दिवस पूर्ण। आता आम्ही निघालो तर ती ताई पण आपल्याला तिथे भेटेल, बघूया काय नवीन आपल्याला त्यांच्या मंडळाकडून ऐकायला मिळतंय, कसं काय स्थापना वगैरे झाली ते मी तुम्हाला सांगेनच आणि तिकडचे पण आसपासच्या देवी आपण बघून घेऊ आज। लेट्स गो। बाय द वे ताई मस्त पैकी अशी तयार झालेली आहे ना। नेहमी तुमचा भाऊ ॲज युज्युअल असाच एकदम हलकं राहायला आवडतं, नेहमी हवा आणते हवा जाणते। लेट्स गो। म्हणजे एकदम गारच झालेलो, एक टायमाला तर खुर्चीच्या खालून असं पडणारच होतो, सीट वरून पडणारच होतो। काय पाहिजे लोक पाणी पिला रोड बसून ताण लागले आणि बॅग घ्यायला सांगितले तर ताई म्हणतात की बॅग नको, मी ब्युटिफुल दिसते ना। ऍक्च्युली घरातून जेवून निघालेलो ना त्याच्यामुळे झोप येते, बाकी काय विषय नाही। आणि हवा पण अशी थंड लागते, आता एक नंबर हवा लागते थंड। बाय द वे आपल्याला जायचं तिथे ईस्टला, त्या साईडला। आधी पहिले पाणी पिऊन घेऊया। अरे यार ताई पुढे गेलो, थंड पाणी पाहिजे, थंड घे नाही, थंड थंड। हा तुला लागले की नाही तहान? एवढं पाणी प्यायलं मग मीरा रोड पासून आता तू अख्खी संपवून टाक। ईस्टला जायचंय, ईस्ट आहे ना? नाही हे वेस्ट आहे, मीरा रोड वेस्ट, हे वेस्ट, हे ईस्ट। जिथे ताई बोलली हा मग अरे ताई बोलली ना जिथे मेन लागतात ना त्या साईडने ऑटो किंवा टॅक्सी। बिल्डिंग एवढी मोठी आहे यार, केवढी, बाप रे बाप, अरे केवढी मोठी आहे ती, अशी एवढीशीच वाटते, हे एवढीशी। हे इकडे कॅमेऱ्यात पण मागे आपण एवढ्या वरती राहणाऱ्या लोकांना जन्नतच दिसत असेल एकदम, हा ना? कसं वाटत असेल बाई। मरीन ड्राईव्ह पण दिसत असेल, मरीन ड्राईव्ह वगैरे सगळं दिसत असेल आरामात। आणि आपल्या भारताचा तिरंगा इकडे मस्त पैकी। आपण आलो आहोत कामाटीपुराच्या एरियामध्ये। तर आता एक इकडे समोर मंडप दिसलाय, जाऊया आपण। मे बी ही 9वी गल्ली आहे। गाईज फायनली आपण आलेलो आहे इकडे, तर लिहिलेलं आहे दक्षिण मुंबईची राजलक्ष्मी। जाऊया आतमध्ये। हा हे बताई 9वा कामाटीपुरा। हा चला जा, हा चल मग इथून जायला आहे की नाही मग चल। अच्छा आता देवीला साडी घालायचं चालू, नंबर दिला ताई पण लांबून लांबून लोक येतात साडीचे। आता 130 नंबर झाले, म्हणजे कसं 130 म्हणजे 80 नंबरवर चालू आहे साडी नेसवण्यासाठी। प्रॉपरली साडी नेसवतो आपण आणि ओटी भरतो। एक दिवशी एकच साडी असं नाही, कंटिन्यू चालू।
बघ आता साडी टाकली त्यांनी, पाय पडलं, लगेच दुसरी साडी नेसवली जाते प्रॉपर. ओके. आणि मग दर्शन ते काय आपण हे यांचं झाल्यानंतर आरतीला जे फायनल करतो ना, ओके, असं हे डेली चालतं. ओके. आता या दादांकडून आपल्याला असं समजलं की प्रत्येक दिवशी म्हणजे नवरात्रीचे 9 दिवस असतात, तर 9 दिवशी प्रत्येक दिवशी लांबून लांबून नवसाची देवी असं मानलं जातं. तर त्या प्रत्येक दिवशी म्हणजे 80 ते 150 बायका येऊन त्यांच्या साड्या नेसवून जातात आणि त्या नेसवून झाल्याच्या नंतर फायनल आरतीच्या वेळी जी साडी होती ती मंडळाची वगैरे असते. फायनल आरती जी होती ती मंडळाची असते ना. ओके. मग आणि आपण लॉटरी पद्धतीने काढतो. ओके. ज्याचा नंबर येऊ नका आणि तो आरती करेल. नंबरची इच्छा असते की आपण असं पर्सनली कोणाला देऊ नाही शकत. आपण सगळ्यांची नावं देतो आणि लॉटरी पद्धतीने कुठल्या लहान मुलाला काढायला सांगतो आणि त्याच्यानंतर आपण ते लॉटरी पद्धतीनंतर त्याचं नाव आल्यानंतर त्याला डिक्लेअर करतो की ह्या भाविकाचं आज नाव आलंय. मग त्यांनी आपलं आरतीच्या साडीचा मान त्यांनी द्यावा. ओके. आणि जी आरतीला साडी चेंज करतात म्हणजे लास्ट शेवटची ती मग रात्रभर असते. रात्रभर असते. त्यानंतर ती चेंज आणि परत दुसऱ्या दिवशी एवढ्या सगळ्या लेडीज जे भाविकांची जी गर्दी चालू असते तिथे. अच्छा. आणि प्रत्येक ज्या लेडीज आहेत आता साडी नेसवण्यासाठी आले आणि मग त्यांची साडी नेसवली का नाही किंवा त्यांची ओटी भरतात. ताई पण इथेच आहे, ती येईल थोड्या वेळात भेटेल आपल्याला. किती वर्ष झाली स्थापना करून? आपल्याला 55 वर्ष झाले. आपल्या विजय खातू साहेब आहेत. हा, मी आहे. हा, बघितलं. पहिली मूर्ती देवीची त्यांची. ओके. तो मान अजूनही आपण त्यांच्याकडे रेश्मा खातू ही बनवतो. त्या ताईच्या आजीने आता साडी नेसवायला तुम्ही बघतायत जे लेडीज आहेत पहिले. अच्छा, आता ग्रीन साडी होती ती काढली ना आता. त्यांची आजी नेसवायची पहिले, त्यांच्यानंतर त्यांची आई नेसवायची. हा, ते बोलले. आणि आता नंतर हे दुसऱ्या पिढीला आपण हँडओव्हर केलाय. असं वेगवेगळं चालत असतं. तुम्ही ऐकलं तर अशा सगळ्या म्हणजे एकूणच पद्धती आहेत इथे आणि हे फर्स्ट टाइम मी ऐकतोय. दिवसभरातली 80-85 साडी आहे आणि त्याच्या मागे अजून लाईन लागलेल्या आहेत म्हणजे त्या चेंज करून त्यांची ओटी भरणार, परत ती साडी चेंज करून सेकंड महिला असं. तर हे खूप छान आहे. ऐकूनच एवढं भारी वाटलंय ना भाई, खूप मस्त. आणि आता जी ग्रीन साडी होती ती चेंज केली, आता दुसरी साडी. आता ही 92 की 91 साडी नेसलेली आहे म्हणजे 90-91 साडी नेसली आहे आणि 2 मिनिटात चेंज केली म्हणजे पटापट साड्या नेसत आहेत. आणि 150पर्यंत आजचा पावती फाटली ना, 150पर्यंत आहे. सो एक दिवसाचं झालं, सकाळपासून चालू होतं. भारी आहे यार, म्हणजे मी ऐकलं. चला पहिले आपण दर्शन घेऊया कारण तो दादा बोलला दर्शन घ्यायचं आहे म्हणून. आली मी पायल. काय ताई, ही आमची ताई. भाऊ चालले अगोदर. जा वरती जा, मी घेते. सगळ्या महिला वर्ग इथेच ना फक्त त्यांचं ओटीचं सामान वगैरे घेऊन आलंय. साड्यांसकट साडी चेंज करण्यासाठी प्रत्येकाची एक साडी आहे जे आता एक करून चेंज करणार आहे. 94 नंबर चालू आहे बाई. हे बघा तुम्ही बघता इथे. बंद हे आमच्या साऊथ मध्ये असं ओटी भरतात. 1.25 किलो 5 असतो. 5 बायका 5 वेळा भरतात. ऑलमोस्ट झालेला लास्ट आहे. आता मी एक ओटी भरते. आमच्यामध्ये मान्यता आहे की मुलगी घरी येते ना तिला खाली आता मी जाऊन देते नाही आणि तिला पूर्ण आदर सत्कार करून तिला कपडे ओटी वगैरे भरून तिला आम्ही पाठवतो. हे 5 वेळा आम्ही घेतो. 5 वेळा. हो. आता 5 वेळा झाल्यानंतर ह्याच्यामधून आपल्याला ना 5 मूठ भरून आपल्याला हे देतात ओटीचे हे. आणि आपण घरी याचा ना प्रसादासारखं बनवून 5 बायकांना कन्यांना त्यांना आपण जेवायला. ओके. म्हणजे भात वगैरे. आणि असे आज दिवसभर मला वाटतं काय 100 झाले नाही. 150 बोलले. 150 कारण माझं स्वतःचा होता. 75-90 तर चालतच होता. महाराष्ट्र पण येतात त्यांचं काय असं तब्येती आता होती नाही ते. ओके. स्वतःच्या हाताने एक मुस्लिम बाई ओटी भरली आणि तिने बॉडी दिला चांदीचं. कारण कोण त्यांच्या घरात आजारी होता, त्यांचं काही म्हणत होता. ते झालं पण ते लोक हे असं घेऊन थोडासा तुम्ही घरात असं बनवून तुम्ही खावा. बरोबर नाही. खूप भारी. सो फायनली दर्शन घेतलं. आता ताई आता तिचं घर दाखवण्याची ताईचं बालपणच इथे गेलेलं आहे. अरे वा. स्टार्ट होऊनच संपतो. हे आहे बघ आमचं घर. आम्ही खाणवाली चालवायचा. दिवसात 200 लोक या घरात येऊन जेवून जायचं. किचन आहे म्हणजे 1 BHK
किचन हॉल आणि बेडरूम पण एकदम सुखी होतो सुखी. असं आहे. शेजारी पण एवढे चांगले असायचे ना सगळे. आता एवढ्या मोठ्या घरात जाऊन पण एवढा हे नाही, पण ठीक आहे आपला घर शेवटी आपण लहान ते एवढा वर्ष काढलं. आता आम्ही सध्या रेंटला दिलो, बाहेरचा जागा आहे त्याचा पण आपल्याला येतो रेंट. हे पण आहेत बाहेर दुकान लावलेत बघ ते जागाचं आणि हे. अच्छा तू बोललेलीस की 2 बेड ठेवायचो आम्ही. हे बघ हे आमचे वडील झोपायचे इथे, माझी हत्या बाई दिसते इथे एक बेड होता आणि माझी मम्मी इथे असं लाकडाचा एक बेड होता डॅडीच्या बाजूला. एवढ्याच जागा आणि हा फ्रीज होता, म्हणजे आम्ही आमच्या बसायला एवढंच जागा. आम्ही म्हणजे कुठे बसू असं. आणि माळ्यावर पण आता बरेचपैकी आम्ही खाली केलो, खूप सामान होतं. घर दाखवतो तुम्हाला. हे असं घर आहे छोटस. आमचे देवघर होतं ते. आता वरती कपाट वगैरे पण व्यवस्थित मॅनेज केले. वरती आहे ना ते माळा आहे ते. हे शोकेस कबोर्ड आहे आणि एवढा स्पेस आहे आम्हाला. एवढासा स्पेस आहे त्या बाजूला. बघ ना याच स्पेस. आणि किचन इथे किचन आणि ही मोरी. अजून एक घर दाखवतो खूप भारी. ठेवलंय ना ते खूप भारी ठेवलं, म्हणजे एवढंच घर जे ठेवलंय ना खूप भारी ठेवलेलं आहे. आणि इथून पण सीडी ठेवलं हे आहे ना फोल्डिंग. समजा अजून काही एक्स्ट्रा 4 जण असले 2-3 जण तर ते वरती शिफ्ट जाऊ शकतात. बरोबर. एवढ्याच्या घरामध्ये व्यवस्थित केलेलं मस्त मस्त. आणि जस्ट जवळच आहे, एकदम मंडपाच्या जवळच आहे. देवी आधी इथे समोरच बसायची. माझी आजीने स्टार्ट केलेलं होतं हे. मग देवी अशी समोरच बसायची. आम्ही लहानपण होतो. एकदा काय झालेलं, वाघ आले. आमच्या देवीला वाघ नसतो, नोटीस कर. सगळ्या देवींना वाघ असतो, आमच्या देवीच्या इथे ते नसतो. आमची देवी अशीच आहे तशीच. कारण असं सिच्युएशन झालेलं की जेवढे वाघ आणले ना त्याचा कधी हात फुटायचा, कधी पाय फुटायचा. माझं स्वतःच्या म्हणजे मी असणार 5-6 वर्षाची इथे वाघ ठेवलेलं. अच्छा. देवी आमची समोरच बसायची कारण ते थोडं खंडित झालेलं, मग ते ठेवू नाही शकत. तर आजीने आमच्या इथे ठेवलेलं ते. आता आम्ही खेळायचो त्याच्यावर. आमचं तेव्हा ओपन विंडो होता असं. मग थोडा थोडा करून मंडप पुढे गेलो ते असं. ओके. किती हिस्ट्री आहे ना याच्या मागे. खूप आहे. असं बोलायला गेलं ना खूप काही आहे. प्रत्येक गल्लीचं एक एक हिस्ट्री आहे. तरी पण ताई मिराडवरून प्रत्येक वर्षी येते इकडे. प्रत्येक वर्षी येते. आम्ही हे सगळं करतो आणि आम्हाला करावंच लागतं. कारण मुलगी जेव्हा घरी येते आमच्या, मी तुला बोलली ना तू पण मम्मीच्या घरात जाणार, तुला तेवढं सगळं पाहिजेच असतं. तुला कोण असं इग्नोर केला तर नाही. तिला आम्ही सगळं असं करतो. बरोबर. पण तुम्ही अजूनपर्यंत हे सगळं करताय आणि निभावताय, ती खूप मोठी गोष्ट आहे. मस्त वाटलं. चला आता दुसऱ्या घरी जाऊया. आता आपण दुसऱ्या घरी जाऊया ताईच्या. बघूया आता दुसरं घर. ताई बघ एकदम फ्लॅट सारखं आहे. गल्ली आहे अशी. शाळा पुढे पण आहे, आजूबाजूला थोडं. आपण एक घर माझा भाऊ आहे. लहान ते मोठे आम्ही सगळे संगती झाले. ओके. हे याचं घर आहे. अरे वा. बायको आहे, माझी वहिनी आहे, माझी जाव आहे. जेव्हा मस्त एकदम. तिचे फॅन्स भेटले ना. तुमचा भाऊ आहे ना तो. ओके. आता आपण ताई सोबत थोडासा कामाटीपुरा फिरतोय. आला की पहिल्यांदा बघतोय आणि सोबतच काय देवींचं दर्शन पण घेऊया. आपण 8व्या गल्लीमध्ये. अच्छा. आता 8व्या गल्लीमध्ये. पहिल्या गल्लीपासून 9वी गल्ली आणि राजा इथेच बसतात. अच्छा. एकूण किती गल्ली असतात ताई? 15 हे खेतवाडी सारखंच झालं. तसंच आहे. खेतवाडी, कुंभारवाडा हे सगळे असेच असतात. अच्छा. हा कुंभारवाडी. आता तू इथून बाहेर पडली ना तुला कुंभारवाडा दिसला. थोडं पुढे नंतर खेतवाडी. आपण इथे नव्हतो आलो ना. हा. ऍक्च्युली यायचा प्लॅन होता ना आपला, ते राहिलं. आमच्या ताई लगेच थकतात. तू एवढं फिरवतो तो थकणारच ना. आपण किती तरी पण फिरतो. आणि आम्ही जिथे जिथे जातो ना तिथे आम्ही पदयात्राच काढतो. आम्हाला टॅक्सी नाही भेटत, रिक्षावाला नाही भेटत. आमच्या वेळेस सगळे गायब होतात. समोरच देवी आहे. बघूया आपण पुढे गेल्यावर. बाकी व्ह्यू बघा बाई. व्ह्यू एक नंबर व्ह्यू. ते दत्तगुरूंचं मंदिर पण आहे. वाव यार. समोर बघा आतमध्ये. आणि इथे मार्केट पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. ताई बोलली तर तुला मार्केट दाखवते म्हणून. हा. सगळं पॅक आहे बघा. पूर्ण स्ट्रीट शॉपिंग. संपूर्ण स्ट्रीट शॉपिंग आणि शॉप पण आहे तिथे. ताई खूप अगोदर बोलली होती की एकदा मार्केट एक्सप्लोर कर. बट आता आम्ही आलो इकडे. आणि 4 वर्षाआधी बोलली. आपण आलो तेव्हा एवढं नव्हतं. हा तेव्हा एवढी आपण मागून आलो. मागच्या साईडने आलो ना आपण. दक्षिण मुंबईची आई भवानी, ती राजलक्ष्मी जिथे आता आपण गेलेलो. चला आपण आलोय तर बघून येऊया.
मंदिर आहे कोचम्मा देवी, इथे पण सेम प्रथा चालू असते जी आपण पहिल्या देवीला बघितली राजलक्ष्मीला, जे साड्या वगैरे चेंजेस करायचं असतं दिवसभरात, ओटी भरणं वगैरे, पण इथे फक्त नवरात्री मध्येच होतं. आणि कोणाच्या घरात लग्न असतो ना, आधी या देवीच्या ओटी भरतात, मग नंतर बाकी या पूर्ण एरियामध्ये असेल सगळे काय. या देवीला पत्रिका देऊन ओटी वगैरे भरतात. त्या देवीचा एक वेगळा सण म्हणजे जसं गावामध्ये ग्रामदैवत असतं हे तशीच आहे. आणि या देवीला ना लग्न असतो ना तेव्हा पत्रिका देतात, ओटी भरतात, त्यानंतर सगळं शुभकार्य चालू असतो. जसं आपण देवांच्या मंदिरात गणपती बाप्पाला आणि ह्यांना हे करून ना बाकीचे प्रथा चालू असतात. आणि हा देवीचा ना एक सण असतो, म्हणजे आखाडी महिना येतो ना आपल्या आखाडी. हा माहिती आहे. या देवीचा एक सण येतो त्यावेळेला ना ते पिवळा तांदळाचा म्हणजे भात आणि आपलं हे काय बोलतो भाजी, हिरवी भाजी, हे सगळं बनवून मटक्यामध्ये भरून वरती दिवा लावून एकदम आपल्या घरापासून चालत त्या देवीला भोग चढवायला येतात. त्या दिवशी ते एक वेगळा सण असतो. मी तेव्हा पण तुला नक्की सांगणार. आखाडा म्हणून मी नाव ऐकलंय. तेव्हा तुला नक्की यावं लागतं. हा नक्की येऊ ना आपण. आता आपण आलो कामाटीपुऱ्याची कात्यायनी 12वी गल्ली ना. हा चला लेट्स गो. अच्छा, दक्षिण मुंबईची कात्यायनी. छान अशी रांगोळी पण काढलेली आहे. इथे पण ओटीने तांदूळ भरतात, तसेच इकडे पण प्रथा आहे सेम, वेणी ठेवलेली आहे. देवींचं दर्शन तर घेतच आहोत, पण आपण आता ज्या ताईकडे बसलो होतो आणि एवढा 10 बाय 10चा रूम, ती ताई सुद्धा स्वतः बोलली, जिने आम्हाला कॉफी वगैरे दिली आणि ती दिसायला तर खूपच मस्त वाटत होती खरंच. आणि मेन म्हणजे 10 बाय 10च्या रूममध्ये असं म्हणजे त्या लोकांनी व्यवस्थित सगळं केलं आहे ना. सो आम्हाला म्हणजे आमची आठवण आली की आम्ही राहायचो 2009च्या आधी चाळीमध्येच, आणि मला वाटतं 10 बाय 10पेक्षा पण आम्ही लहान रूममध्ये राहिलेलो आहे. तिथेच मोरी, म्हणजे चाळीमध्ये मोरी म्हणतात, मोरी, तेच किचन आणि टॉयलेट बाहेर. सो अशा सगळ्या गोष्टी असं म्हणजे अचानक सडनली बघतो ना, सो खूप म्हणजे तेव्हाची आठवण येते लिटरली. पण त्या ताईला त्या गोष्टीचा प्राऊड वाटत होता आणि ती ताई स्वतःहून बोलली की बिल्डिंगमध्ये जरी कोणी दिली ना तरी मी चाळीतून जाणार नाही. आणि कसं नीटनेटकं ठेवलं होतं. खास करून आताची जी जनरेशन आहे, आम्ही आहोत, अजून असे आहेत आपल्यासारखे, त्यांना सगळं कसं टॉप टू बॉटम सगळं एकदम भारी पाहिजे आणि भन्नाट पाहिजे. बट आपल्या समोर हे उदाहरण आहे. ही जी बिल्डिंग बघताय ना गाईज, ही पण एक चाळच होती, तिथे बिल्डिंग मध्ये झालंय. म्हणजे खूप फायदा आहे अगर चाळीमध्ये घर असेल तर. आतापर्यंत जे आपण देवीचं लुक बघितला ना ओव्हरऑल, पण आता जे आपण लुक बघणार आहे ना काही वेळाने, म्हणजे थोड्या वेळाने, तो प्रॉपर रात्रभरासाठी आणि आरतीसाठी तो वेगळा लुक असणार आहे. सगळे ज्वेलरी, दागिने परिधान करणार आहेत देवीला, ते एक बघण्यासारखं आहे. आता एक काका कुल्फीवाले, चाळीमध्ये स्पेशल आम्ही असायचो ना तेव्हा आम्ही खूप खायचो. थँक्यू सो मच. 6 रुपयाची आहे. हा एवढा मोठा हार आणलेला आहे. कोणत्या देवीसाठी? 9वी गली भाजी मार्केट. हा हार आणला होता ना आता आपण, तो आता घालतात हार. मस्त घातला हार पूर्ण. आता आपण आलो आहोत कामाटीपुरा भाजी मार्केट 9वी गल्ली. कामाटीपुराची आई अंबे माता आरती पण केली आम्ही दोघांनी. मंडळाचे सगळे कार्यकर्ते इकडे आहेत, अध्यक्ष, व्यवस्थापक वगैरे पण आहेत. कितवं वर्ष चालू आहे? हे 49व वर्ष. ओके, पुढच्या वर्षी 50. ही तिसरी पिढी. आणि सगळे व्यवस्थित वेल सेट आहेत, सगळे एज्युकेटेड आहेत. शाळेत टीचर आहे, कुणी एअरपोर्ट मध्ये कामाला आहे, कुणी वेगवेगळ्या फार्म्स मध्ये कामाला आहे, कुणी स्वतःचे NGO चालवतो, कुणी पोलीस मध्ये आहे. पण नवरात्रीला आम्ही सगळे वेळ काढतो आणि इथे आमचा वेळ देतो, कारण आमची खूप मनापासून इच्छा असते की आमच्या मातेची भक्ती छान व्हावी. खूप सुंदर सुंदर केलेलं आहे सगळं. आणि हे लोक ज्याप्रमाणे आरती बोलत होते असं वाटत होतं की दररोज त्याची प्रॅक्टिस चालू असते वर्षभर या लोकांची. एवढ्या उत्साहात त्यांचा आवाज होता. थँक्यू सो मच. थँक्यू. ओके मित्रांनो, मस्तपैकी माहोल आहे इकडचा सध्याचा तरी. म्हणजे गणपती आणि नवरात्रीमध्ये खूप सुंदर पैकी असतात. पण कसं आहे की प्रत्येक मंडळाची लावलेले एफर्ट्स असतात कित्येक वर्षांचे, तेव्हा जाऊन कुठे मंडळ उभं राहतं. हे इथलं स्पेशली भाजी मार्केट आहे. म्हणजे प्रत्येक गल्लीची वाटतं खासियत आहे. आता आपण समोर होतो सुरुवातीला ते कपडा मार्केट. माझं माहेर आहे. अच्छा, ताईचं माहेर इकडे भाजी मार्केट मध्ये.
कपडा मार्केट मध्ये. ओके, आता आपण आलोय कामाटीपुरा 7वी गल्लीची देवी बघायला. कामाटीपुरा 7वी गल्ली मध्य. गाईज, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जसं सांगितलं होतं की मी तुम्हाला देवीचा जो ओरिजिनल लुक आहे सो एकदम नटलेला वगैरे तो दाखवणार आहे. सो आता ती वेळ आलेली आहे. भाई शब्द नाही तर माझ्याकडे. वेशभूषा इथे होणार आहे. आणि बघा इकडे काली माता बनली आहे. काली माताचा लुक तुम्हाला माहिती आहे डेंजरसच असतो. हे बघा खूप सुंदर लुक केलेला पूर्ण. आणि हातात बघा मुंडी घेतलेलं. अगं बाई माझे बापरे बाप. आणि प्रशांत भाऊंनी खास आपल्याला आमंत्रण दिलं होतं इकडचं. पुढे पुढे पण आपण चांगले व्हिडिओज बनवणार आहे. अच्छा, आताच बुकिंग चालू आहे का लालबागच्या राजासाठी? ताईंनी पण त्यांच्या घरी पाहुणचार केला. हा, रात्रीचे 12:30 झालेत आणि आम्ही आता घरी आलोय. आणि दिवसभर कसा गेला खरंच कळलं नाही. आणि सगळं तिकडचं वातावरण आहे ना इतकं प्रसन्न आणि खूप छान होतं. स्पेशली आपण त्या ताईची ओळख करून दिली. तर ताईकडे आम्ही एवढा वेळ होतो पण खूप छान त्यांनी आम्हाला म्हणजे ट्रीट केलं. आणि नाश्ता वगैरे वडापाव वगैरे सगळं खाल्लं. सो मस्त मजा आली. आणि आता आपल्याला जिकडे भाऊला इन्व्हिटेशन मिळालं होतं तिथे हा सगळं आपल्याला एक मान असतो तो दिला त्यांनी. तर त्याच्यामध्ये श्रीफळ दिलंय आपल्याला. आणि इकडे वेणी पण दिली आहे. खूप सुंदर वेणी आहे. मला असं वाटत होतं तेव्हाच मी घालू. आता आपण देवाजवळ ठेवूया. मी काही घातली नाहीये. देवाजवळ ठेवूया. आणि हे पण असं छान दिलेलं आहे आपल्याला. आणि फळं वगैरे सगळे दिले. तर त्यांनी एक्स्ट्रा त्या दादांनी म्हणजे भावाच्या ओळखी ज्यांनी खास इन्व्हिटेशन दिलं त्यांनी फ्रुट्स वगैरे पण दिले याच्यामध्ये. त्याच्यामध्ये हे फुटाणे वगैरे आहे, शेंगदाणे आहेत, हा सगळा प्रसाद दिला. आणि लाडू वगैरे आहेत, फ्रुट्स आहेत. तर असं सगळं होतं आणि मस्त होतं आजचा दिवस. खरंच खूप छान वाटलं. स्पेशली कसं होतं की प्रत्येक वर्षी ना गणपतीसाठी खास मी आणि मंदार जातो. पण देवीच्या दर्शनासाठी मी तर कधी जात नाही म्हणजे असं. आणि मंदार पण जात नाही. तर आपण असं पहिल्यांदा गेलो. सो हा वेगळा एक्सपिरियन्स होता. आणि देवी इतकी सुंदर सजवली होती लास्ट मुमेंटला. आणि जवळजवळ 150 साड्या त्यांनी एका दिवशी कव्हर केल्या. म्हणजे पावत्या फाडतात आणि एक एक करून म्हणजे बाहेर गावावरून पण लोक येतात. कुठून कुठून येतात, विरारवरून वगैरे सगळं असं. तर मग 150 साड्या एका दिवशी त्यांनी असा प्रत्येक ह्याला म्हणजे वेअर केल्या. साडी म्हणजे आपल्या देवीना वेअर केल्या जेणेकरून कोणालाही वाईट नको वाटायला आणि कोणीही रिकाम्या हाताने जायला. आणि प्रत्येकाची इच्छा पूर्ण व्हावी. नवसाला पावणारी देवी आहे आणि आपल्या सगळ्या इच्छा तिथे पूर्ण होतात. मी पण माझ्या काही इच्छा तिथे म्हणजे मांडल्यात देवीजवळ. आणि बघूया आता देवी पूर्ण करते का आपली ती म्हणजे आपण श्रद्धेने आपण जे करतो ते मागतो ते पूर्ण होतंय का. सो खरंच खूप मस्त वाटलं. भाऊला पण खूप मजा आली. ओव्हरऑल तुम्ही वातावरण एन्जॉय केलंच असेल. आणि कामाटीपुराचं आपलं फर्स्ट टाइम होतं. सो आपण नेहमी मुंबई म्हणजे ह्या साईडलाच जातो, लालबाग वगैरे अशा साईडला. तर एकंदरीत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि माहिती आहे ना मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. मी आणि मंदार भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.